जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला आहे ना तणनाशक मारायचं काम चालू आहे. तणनाशक आणलेलं आहे आपण. कोणत्या कंपनीचं तणनाशक आहे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगतो. आणि हे तणनाशक जे मारतो आपण मोकळ्या ग्राउंडमध्ये मारतो आहे, ना की पिकावर मारतो आहे. आता पिकासाठी दुसऱ्या चालतंय का नाही चालतंय हे तुम्हाला दुकानदाराला विचारून घ्यायचं आहे. आपण हे मोकळ्या पटांगणात मारतो आहे. हे दुकानच्या समोर आहे ना काँग्रेस जास्त प्रमाणात आहे. मागच्या वर्षी पण आपण आहे ना तणनाशक मारलं बरं का, पण काही फरक नाही पडला जास्त. तर काँग्रेस तसंच राहिला आणि त्याचं बी पडून आता एवढा काँग्रेस उगवला आहे ना, काही वापस नाही झाले बघ. पूर्ण काँग्रेस झालेला आहे. तर आम्ही काय केलं आता, मोठा काँग्रेस होता तो पूर्ण उपटून घेतला आणि आता छोटा राहिला आहे त्याला मारतोय तणनाशक. आपण जे तणनाशक आणलेलं आहे, सॉल कंपनीचं तणनाशक आणलेलं आहे. हॉर्मेट्री नावाने का तणनाशक आहे. पुढं मी तुम्हाला फोटो पण दाखवेन व्हिडिओमध्ये कोणत्या कंपनीचं आहे. आणि आता ज्यावेळेस हे पूर्ण औषध आमचं मारून होईल त्यावेळेस तुम्हाला मी परत व्हिडिओ बनवून रिझल्ट दाखवेल. त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे साधारण 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण तण जळून जातं. तर पाहूया आता तण व्यवस्थित जळतं आहे का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, आपल्याला जो तण आहे आपलं सगळं काँग्रेस आहे. काँग्रेस जळायला पाहिजे, कारण काँग्रेसचं काम लय अवघड आहे. जर बी आलं ना तर काँग्रेस लवकर हटत नाही. आता मागच्या वर्षी मी 2दा औषध मारलं, काही फरक नाही पडला त्याला. तेवढं पुरतं जळायचं आणि झाडाच्या खाली जे राहायचं ना ते परत फुटवा करायचं बी पडलेलं. तर या वर्षात तसं नाही केलं, पूर्ण काँग्रेस उपटून घातला मोठा आणि बारीक याच्यावर दाट मारले आता. आणि ब्रँड पण चेंज करून घेतला. ब्रँड म्हणजे कंपनीचं औषध चेंज करून घेतलं. आता याचा रिझल्ट काय भेटतो आपल्याला ते आता पाहावं लागेल. आणि पावसाळ्यामध्ये आहे ना अनेक प्रकारचं नवीन गवत आहे ना येत असतं. ते औषध एकदा तणनाशक मारलं ना पूर्ण खकाना होऊन जातं. त्याचं परत पाहायचं काम नाही पडत. हे पाठीमागं पण भरपूर घाण झालं होतं. आणि गबाळामध्ये काय होतं, आपण ज्यावेळेस काम करतो ना त्यावेळेस काही पण चुकाट्याचं जरा जास्तच भीती राहते. त्याच्यामुळं आहे ना स्वच्छ असला पाहिजे परिसर आपला. म्हणून ते तणनाशक मारलं ना पूर्ण जळून जातं, मग काही गरज नाही पडत. इथं काय झालं, काट्या खूप झाल्या. आता इथं पाठीमागे एक झाड होतं ते काढलं आम्ही, त्याच्या पण काट्या लय झाल्या. आता एकदा सगळं गबळ जळालं ना सगळं एकदा गोळा करून घेऊ, हेच घाण झाले. ते आजूबाजूला कसं स्वच्छता व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामुळे तणनाशक मारणं गरजेचं राहतं. आता मला जर ह्या कंपनीचा रिझल्ट चांगला भेटला तर मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगेल. आता हे बघा, या कंपनीचं आपण मारलेले औषध, ब्रँड पाहून घ्या. जर याचा रिझल्ट चांगला भेटला तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्हाला या तणनाशक मारलं पाहिजे का नाही मारलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 8-10 दिवस कमीत कमी वेळ लागेल, वाट पाहावी लागेल आपल्या पुढच्या व्हिडिओची. आता हे पूर्ण आम्ही ग्राउंडमध्ये मारले. हॉटेलचं आपलं ग्राउंड आहे दुकानचं हॉटेलचं, या ग्राउंडमध्ये मारलेले आणि झाडं आपण झाकून ठेवली होती जी आपली टेरेवरची झाडं आहे ते, त्याच्यावर उडू नये म्हणून. तर चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.